जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आजचं आपले जे अनुभव भेट आहे, आपण आज अनुभव भेटचा एक व्हिडिओ शूट करत आहोत आणि जी अनुभव भेट आहे ती फार विशेष होणार आहे. त्यामुळे माझे जे नवीन शेळी पालक असतील की विशेष करून जे बिट्टलमध्ये काम करणारे शेळी पालक असतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हा स्पेशल होणार आहे. आज आपण आलेलो आहोत कुपवाड गावात. माझ्या फार्म पासून 1-2 मिनिटाच्या अंतरावर हा फार्म आहे. आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे मनोज कुमार सायमोते. आम्ही सर्व त्यांना आबा म्हणतो आणि अतिशय शेळी पालनामधलं एक संयमी शांत असं एक व्यक्तिमत्व आहेत आणि फारच अनुभवी व्यक्तिमत्व आहे. मी स्वतः सुद्धा त्यांच्याकडून शिकत असतो आणि आज त्यांचा व्हिडिओ करायचा आपल्याला भाग्य मिळालेला आहे. तो त्यांच्या फार्मचा आपण व्हिडिओ करत आहोत आणि फार सुंदर अनुभव भेटीचा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे सर्वांनी न चुकता हा व्हिडिओ पहा. आपण त्यांचा पूर्ण फार्म दाखवणार आहोत. त्यांचा आजपर्यंत ह्या शेळी पालनातला प्रवास कसा झालेला आहे ही सर्व माहिती देणार आहोत. फार सुंदर हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो, नक्की पहा. आपण नमस्कार. नमस्कार. आज आपल्या फार्मवर आलेलो आहोत. माझ्या सर्व नवीन शेळी पालक मित्रांना आपल्या फार्म बद्दल माहिती द्यायची आहे, तुमची शेळी पालनातल्या प्रवासाबद्दल माहिती द्यायची आहे. पण पहिला थोडक्यात तुमची ओळख आणि आपल्या फार्मचा पत्ता आमच्या प्रेक्षकांना सांगा. सर्वप्रथम तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे आभारी आहे मी. आणि माझं नाव मनोज कुमार शिवाजी सायमोते, गाव कुपवाड, तालुका मिरज, जिल्हा सांगली. कुपवाड हे असं आहे की सांगली आणि मिरजच्या सेंटरला आलेलं गाव आहे आमचं. बरोबर, दोन्ही गावाच्या मध्ये येते. 8-8 किलोमीटर दोन्ही ठिकाणून अंतर राहतं सांगली आणि मिरज. कसा माझा हा शेरी भाग आहे. बर. आणि एक नाद म्हणून आपण एक चालू केलं होतं. सुरुवातीला देशी याच्यातच चालू केलं होतं आपण. बर. देशी एक शेळी आणि एक 4 पाटा असं स्टार्टिंग सेटअप चालू केलं होतं. देशी शेळ्यांपासून चालू केलं, एक शेळी 4 पाटा असं 4 पाटा आणि 2 बोकडं असे लहान असते पण. बर बर. हे किती वर्षापूर्वी साधारण सुरू केलं तुम्ही? 2016-17 दरम्यान गोष्ट आहे. 16-17. हा, एक 7 वर्षाच्या आसपास झाला आता. मग त्यावेळी देशी ह्याच्यात चालू केलं, पाटा आणल्या. देशी तर माझं चांगलं चालू होतं, छान होतं. बर. आणि त्या काळात म्हणजे शेळी पालनात चांगलं होतं, म्हणजे अनुभव घेत होतो, शिकत होतो मी पण. आणि हळूहळू जसं मार्केटमध्ये बिट्टल जातीबद्दल माहिती मिळत गेली आम्हाला पण. बर. कानावर येत होती वगैरे. आम्ही पण नवीन होतो, आम्हाला पण बिट्टल बद्दल जास्त माहिती नव्हतीच. मग आम्हाला असं सांगली ग्रुप वरती एकदा बागणीचे शिकलगार साहेब, बर. हा, शिकलगार साहेब, त्यांच्या इथं बोकड विक्रीसाठी असं एक मेसेज आम्ही बघितला होता ग्रुप वरती. बर बर. आम्हाला बिट्टल नेमकं काय प्रत्यक्षात कधी बघितलेलं पण नव्हतं. बर. मग सर्वप्रथम आम्ही त्यांच्या इथे जाऊन बघितले. बर. तर ते शिकलगार साहेब म्हणजे आता सध्या गब्बरचे मालक. गब्बर नावाचा बोकड आहे शिकलगार साहेबांच्याकडे, फार फेमस बोकड आहे तो. राईट. तर त्यांच्या इथे जाऊन बघितलं वगैरे. मग आम्हाला तिथं माहिती वगैरे जरा घेतली शिकलगार साहेबांच्या. त्यांनी पण आम्हाला पण माहिती चांगली दिली त्यावेळी. अच्छा. माहिती दिली, बघितले. पण रेट वगैरे सांगताना आम्हाला जरा ते जास्त वाटले, कारण रेटचा विषय आला. बर. कारण मी देशी वगैरे माझ्याकडे होती त्यावेळी. हा. आणि त्यावेळी देशीची माझे 6,000-5,000 पिल्लू विकत होते, चांगली छान पिल्लं. बर. आणि त्यावेळी त्यांचं ते बिट्टलचं पिल्लूच होतं ते. पण त्याची किंमत त्यावेळी आम्हाला एक 3 महिन्याच्या पिल्लाची 16-17 हजार किंमत त्यावेळी सांगितली आम्हाला. 16-17 हजार रुपये 3 महिन्याच्या 3 महिन्याच्या पिल्लाची किंमत. आणि आम्ही त्यावेळी त्या मापाची पिल्लं आम्ही 5,000ला बाजारात आम्ही विकायचं खाटक्याला वगैरे. हा हा हा. मग जरा कुठेतरी आम्हाला रेट जरा तफावत वाटत होते. बर. त्यामुळे आम्ही काही ते व्यवहार केला नाही आम्ही. बर. मग आम्ही असं ठरवलं की आपण बी जरा कुठं फॉर्म वगैरे बघायचं, फिरायचं. बर. माहिती काढत गेलो, फिरत गेलो. पण जसं फिरलो तसं समजायला आलं की बिट्टल काय आहे, देशी आणि बिट्टल मध्ये फरक कसा येते, देशी शेळीचं काय आहे, आपण संगोपन केलं तर देशीत कितपत प्रॉफिट येते, बिट्टल मध्ये संगोपन झालं तर कितपत प्रॉफिट येते. शेजार जसं फिरल तसं समजायला आलं किंवा अभ्यास करत गेलो आम्ही. त्याचा आमच्या सुदैवानं म्हणा किंवा काय, आम्हाला माणसं पण चांगली भेटली. उदाहरणार्थ नामदेव शिंदे म्हणून आमचे आता मित्र आहेत. त्यावेळी आम्हाला त्यांची गाठभेट झाली आम्हाला. ते पंजाबवरून त्यावेळी शेळ्या आणायचे विकायला करत होते ते. त्या ह्याच्यातूनच आम्हाला आम्ही 2 शेळ्या सुरुवातीला आमच्या आणल्या त्यांच्याकडून. बर. आणि आणत असताना म्हणजे त्यावेळी तुमच्या देशी शेळ्या होत्या, शेळ्या थोड्या कमी विकल्या मी. थोड्या विकल्या. म्हणजे त्यात भांडवल आम्ही खिशातलं घालत नव्हतो. अच्छा, म्हणजे ज्या त्याच्यातूनच नवीन शेळ्या पिल्ले आणले तुम्ही किती 4260 रुपयाला काहीतरी एक पिल्लू ह्या हिशोबाने असे पिल्ले घेतले. बर. आणि त्यावेळी शेळी घेतली ती एक साधारण 6,000 रुपयाला का 5,800 रुपयाला असं घेतलेली. बर. आणि त्याचबरोबर ह्याच्याकडून एक पाटे घेतली मी. ती पण एक 5,500 रुपये अशीच काहीतरी
त्या हिशोबातच घेतलं म्हणजे शेळी 6,000ची शेळी म्हणजे सगळ्यात भारी शेळी अशी कंडिशन पैसा 2016-17 म्हणजे हा. 6,000 शेळी म्हणजे त्यावेळेला टॉपची असणार आहे, देशी मध्ये. देशी ह्याच्यात होते ते. फक्त आमची रिक्वायरमेंट त्यावेळी बांधून खाणार कारण आम्ही मेंढा सोडणार नव्हतो. बरोबर त्या हिशोबाने आम्ही ते घेत होतो. बरोबर. आणि ती पिल्ली पण आम्ही घेतली, ती पण आम्हाला एक साधारण 3 महिन्याची 2.5-3 महिन्याचीच पिल्ली होती. बर ती पिल्ली आम्हाला साधारण 4,000 42-60 रुपये एक किलो ह्या हिशोबाने आम्हाला मिळाली. बर मग तीच पिल्ली आम्ही परत त्याच्या पिल्ल्यांची शेळ्या तयार केल्या त्या पाटांच्या वगैरे. बर. ती 1 किलो आम्ही त्यावेळी 20,000 रुपये एक शेळ्या हिशोबाने विकलो आम्ही. शेळी तयार झाल्यानंतर. अरे वा. बर शेळी आणि पिल्ली असं 20,000 रुपये विकून हा. ते आलेल्या पैशातच आम्ही बिटलच्या शेळ्यावर घ्यायला चालू केलो. बर बिटलच्या 2 शेळ्या घेतल्या. त्या शेळ्या घेताना आमची रिक्वायरमेंट असं होती की गाभण असेल तर आम्ही शेळी घेणार नाही तर घेणार नाही. हा हा हा. आणि शेळी लांबीला उंचीला रुबाबदार वगैरे असं बघायचं अशा ह्याच्यातनं आम्ही शेळी चॉईस केली. त्यातलं आम्हाला बी जास्त एवढी नॉलेज नव्हतं. बर तरी ते बघत असताना जरा जसं जसं तुम्ही फिरत गेला, अभ्यास करत गेला, तसं तुम्हाला विठ्ठल समजत गेलं. माहिती होती. विठ्ठलची परिस्थिती आता अजून सुद्धा तशी फारशी बदललेली नाही आहे की अजून सुद्धा विठ्ठलच्या शेळ्यांची किमती आपण सांगायला लागलो एवढ्या कशा, एवढं लई जास्त सांगता. असंच बऱ्याच जणांचं येतं कारण अजून विठ्ठल पूर्णपणे सगळ्यांच्या पोहोचलेलं नाही आहे. हो हो, सुरुवात आमची अशीच झाली. तुम्ही तर त्यावर बरंच अगोदर चालू केलंय. हो हो. मग त्यानंतर फिरून बघितलं आम्ही. हा. मग नामदेव शिंदे थोड्या मी त्यावेळी शेळ्या वगैरे खरेदी केल्या. त्यावेळी आम्ही काहीतरी एक 30,000 रुपये आणि 32,000 रुपये अशा 2 शेळ्या चांगल्या फिमेल आम्हाला मिळाल्या त्याच्या. पण आणल्या त्यावेळी त्या शेळ्या एकदम खराब होत्या. बर. आणि त्या शेळ्यानंतर घरातले वगैरे किंवा आमच्या इथली पण जे बघितलेले वगैरे ती यायची बघायची काय कसल्या शेळ्या आणतात तुमच्या, आधी शेळ्या चांगल्या वगैरे असतात. घरात वगैरे पण चर्चा व्हायची. आजूबाजूचे पाहुण्या पाय मधले लोक चांगल्या शेळ्या होत्या त्या दिल्या की असल्या एकदम खराब शेळ्या काय ह्या कधी चांगल्या होणार कधी होणार असा विषय होतो. त्यावेळी जरा थोडं नाराज वाटायचं कारण आपण कुठं चुकलो तर नाही का असं वाटायचं. बरोबर. मग हळूहळू दिवस जात गेले. त्या शेळ्या गाभण लागलेल्या होत्या, त्या वेल्या शेळ्या पिल्ली झाली. ती पिल्ली पण आम्हाला सुरुवातीला एवढं त्या बिट्टल मधलं नॉलेज नव्हतं. त्यामुळे पिल्ली पण असं काय सदृढ वगैरे जलमदार झाली, पण ती कसं काय जतन करायचं एवढं नॉलेज नव्हतं. बरोबर. देशी होतं पण बिट्टल त्यात थोडासा फरक पडतोय. असा म्हणतोय आपण जवळपास सांभाळण्यात थोडाफार फरक राहतो. कारण बिट्टलला दूध जास्त असतं आणि देशीला एवढं दूध नसतं. आणि आम्ही ते काय करत होतो, दूध वेली की ते देशीला कसं आम्ही पाजायच्या आपण पिल्ल्याचे पाजायला चालू केलो. ते दूध जास्त होऊन डरमळून घेणे वगैरे असे प्रकार व्हायला लागले. ते आमच्या लवकर लक्षात पण येणार ते. बरोबर. म्हणजे आम्ही देशी करून पण बरोबर. नंतर ते समजत गेलं की दूध हे जास्त आहे, काढलं पाहिजे. मग ते डॉक्टरांना बोलवणे वगैरे असे प्रकार होत गेले. म्हणजे थोडक्यात तुम्ही बिट्टल शेळी जी आणली ती खराब होती तरी सुद्धा तिला दूध एवढं होतं की पिल्लांना पाजून तुम्हाला वरून काढावं लागत होतं. हे बिट्टल शेळीचं वैशिष्ट्य आहे दुधाच्या बाबतीतलं. बरोबर. आणि ती पिल्ली परत विकायचं म्हटलं तरी पण असं व्हायला लागलं की बघायला लोक यायला ना, म्हणजे विक्रीसाठी असं कुठं बाहेर जावं, बाजारात जावं आणि मग विक्री करावं आज पण कधी अजून नाही. लोक म्हणतात बिट्टल मध्ये तेज आहे, मंदी आहे, बरेचसे लोक होते तसं. बर. पण आजपर्यंत मी आता पिल्लो घेतलोय बाजारात विकलोय असं एकही पिल्लो झालं नाही. तुम्हाला बाहेर कधीच विकायला जायला लागलं काय आजपर्यंत झालं नाही. आजपर्यंत जागेवरून सगळे सेल झाले. जेव्हापासून 2017 पासून बिट्टल मध्ये मी. बर. 2017 पासून आजपर्यंत कुठलेही पिल्लो बाजारात नेल्याने विकले बिट्टलचं असं झालं नाही. हे तुमचं मार्केटिंग स्किल सुद्धा आहे म्हणा, किंवा एक तुमचा जो प्रामाणिकपणा तुम्ही व्यवसाय करताय हे प्रामाणिकपणाचं सुद्धा जे आहे की तुम्ही जर माणूस फसवायला गेला तर एकदा दोनदा तो विक्री करेल, तिसऱ्याला त्याच्याकडे गिरायक येत नाही. पण तुमच्याकडे आजपर्यंत नॉनस्टॉप गिरायक आहे. हे तुमचं एक काय म्हणतात चांगलं यश आहे, त्याच्यातलं प्रामाणिकपणातलं यश आहे. आणि जे माणसांना माझ्याने पिल्ली नेले तीच माणसं मला सांगतात हे येत आहे, तर त्यांच्याकडनं माझी असे ऍडव्हर्टाईज झाली, पब्लिसिटी झाली भरपूर की त्यांच्याकडनं मला ते गिरायक वाढतच गेले. फक्त आता मला एक सांगा, तुम्ही देशी शेळ्यात पण चांगलं काम केलं पहिला आणि आता बिटल मध्ये पण बरेच वर्ष काम करताय. दोन्हीतलं आर्थिकदृष्ट्या फरक पण सांगा, शेळीमधला फरक पण सांगा, आणि तुम्हाला जी मेहनत करावी लागते ती पण कुणाला जास्त आहे, कुणात का दोन्हीत सारखी मेहनत आहे आणि त्या मानाने उत्पन्न जास्त आहे. हे काय एक गणित काय आपल्या नवीन जी शेळीपालक बिटल मध्ये उतरण्याची इच्छा आहे त्यांना एक लक्षात येण्यासाठी विचारतोय. आर्थिक म्हणाल तर आर्थिक देशी कधी कमी येणार तुम्हाला, विक्रीची किंमत कमी आहे, खरेदीची बी कमी येणार, विक्रीची बी कमी येणार देशी त्याच्यात. आणि तसं जर बिट्टलकडे आपण वळलो तर बिट्टलची किमती आता प्रचंड तफावत झाले. बरोबर. म्हणजे आता 20,000पासून 2 लाखापर्यंत बिट्टलच्या किमती आहेत आता. बरोबर. मग काय काय ना ते म्हणजे अति वाटतं, पण जे फिरले अनुभव आलाय त्या लोकांना ते आता नॉलेज आलेलं आहे. बरोबर. सुरुवातीला मात्र ते आम्हाला पण ते ऑड वाटत होतं, पण ते आता नाही. आता परिस्थिती संघ आहे, ती परिस्थिती संघ आपल्याला जावं लागेल, परिस्थिती स्वीकारावं लागते. असं म्हणून चालत नाही की ते जास्त आहे किंवा नाही, जे चालू आहे मार्केटमध्ये ज्या क्वालिटीला जो रेट आहे तो त्या रेटनच हे आहे. आणि मेहनत म्हणत असताल तर देशीला पण राबणूक आहे, ह्याला पण राबणूक आहे तेवढी. फक्त देशीपेक्षा वैरण
म्हणजे जास्त जास्त लागते बिटलला. कारण त्यांचं वैरण म्हणजे पोटात गेलं तरच त्यांना दूध मांसाची वाढ वगैरे त्यांची जास्त होणार आहे. खाणं जास्त आहे, त्यामुळे या गोष्टी त्याच्या ऑटोमॅटिक जास्त होत जातात. म्हणजे ते वैरण खातात त्या पद्धतीने रिटर्न देतात तुम्हाला. रिटर्न देतात. आणि दुधाचं वैरण दुकानात. विशेष म्हणजे वैरण ते असं नाही की देशी शिळी जात म्हणजे फक्त छेंडा खाते असं आहे. हा. पण हे बिट्टल जात आहे ना, तुम्ही काय पण टाका, कुट्टा वगैरे करून टाकाल ते फस्त करून टाकते. असं नाही की ते मला एकच पाहिजे, अच्छा. अमुक पाहिजे तमुक पाहिजे असं नाही. अक्षरशः मी ऊस सुद्धा कुट्टा करून घातलेला आहे. बर. ऊस घालतोय, वाड घालतोय, जे काय शेतातलं आपलं तणकट वगैरे निघतं हा. ना ते घालतोय, मी हत्ती घास घालतोय, सुबाबळ घालतोय, जे अवेलेबल होईल ते घालतोय. आता भुसकाड वगैरे पण घेऊन ठेवतो. पण पूर्वी सुरुवातीला मात्र मी जे काय भेटेल हा. आज पण मी तणकाट वगैरे जे काय असेल शेतात ते घालायचं काम करतोय. एक भाजीपाला वगैरे माळव्या बाजारात वगैरे शिल्लक घालायला असेल ते पण मी यूज करतो, वापरलाय. त्यामुळे आणि जात सगळं खाते. म्हणजे असं नाही की काही खात नाही, खरोखर खायला सुरेख आहे. म्हणजे छान बंदिस्त मध्ये ठेवण्यासाठी एक आदर्श जात आहे म्हणू शकतो आपण याला. बंदिश मध्ये खरोखर चांगलं. कारण बंदिस्त मध्ये आपल्या फिरस्तीला कसा शेंडा मिळतो खायला, तसं शेळ्यांना आपण देऊ शकत नाही बरोबर. बंदिस्तमध्ये. चाराच्या बाबतीत बरेच लिमिटेशन येतात. हो, पण त्याला ही सगळ्याला ऍक्सेप्ट करून घेते. एकदम छान आहे, रिझल्ट छान मिळते. बंदिस्तला ही चांगली जात आहे. कुणीही बंदिस्त करावं, पण सुरुवातीला अभ्यास करावा. हा. जिथं फॉर्म माहिती व्हिजिट द्यावे, व्यवस्थित माहिती घ्या आणि मग तुम्ही चालू करा. अनुभवी लोकांना भेटलं पाहिजे, त्यांच्याकडे माहिती घेतली अनुभव पाहिजे. तुम्ही स्वतः घ्यायला पाहिजे, दुसऱ्यांना अनुभव घेऊन पण चालणार नाही. बरोबर. आणि हा स्वतः मालक आहे ना, तो तिथं गडी व्हायला पाहिजे, लेंडी लोटला पाहिजे सुरुवातीला. आणि त्याच वेळी त्याने केलं तर ते फायदाच आहे. बरोबर. पण तुम्ही मी मालक आहे म्हणून असं जर हाताची घडी वगैरे घालून तुम्ही शेळीपालन करत असाल तर त्याने शेळीपालन करू नये. थोडक्यात उंटावरून शेळ्या हाकायच्या नाही. हाकायच्या नाही. जी म्हण आहे ती बरोबर शेळीला लागू होते. चालेल. आता आपल्या तुमच्या आतापर्यंत प्रवासाबद्दल तुम्ही माहिती दिली आम्हाला. तुम्ही बिटलमध्ये कसा आला, पहिला देशी शेळी पालन केला, त्याच्यातून हिकता आला, तुम्हाला ह्या शेळ्यात काय फरक जाणवते ते सांगितलं आम्हाला. आता आम्हाला सांगा, बिट्टल शेळ्या खरेदी करताना त्यांच्यात काय पाहणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही काय पाहिला आणि आता जर नवीन कोण येत असेल तर त्यांनी काय पाहणं गरजेचं आहे? बिट्टल शेळी पाहताना सुरुवातीला आम्ही शेळी उंची किती आहे, लांबी किती आहे हेच बघत होतो. आणि त्याचं नाक डोकडा चांगला कसा दिसेल, शेळी रोजगार कशी दिसेल हे बघत होतो. ते पण आम्ही देशी शेळी पालक आम्ही ह्या हिशोबानं आम्ही बघत होतो. असं एवढं जास्त माहिती नव्हती आम्हाला. पण नंतर ह्याच्यात जाईल तसं आम्हाला लक्षात आलं की त्याचं रोमन नोज वगैरे बघायला, नाकाचा पंच ते बघायला पाहिजे. नंतर त्या काळी आम्हाला ते व्हाईट डोळे म्हणजे देशी म्हणजे चांगली प्युअर बिटल. आज बऱ्याच लोकांना पांढरे डोळे म्हणजे बिटल असं काय नाही. आता मी म्हणतोय असं नाही ते. कारण जे काय आता तिला म्हणजे पिवळे लाल वगैरे बिटल आहेत डोळ्यामध्ये, त्या तर त्यांचा रिझल्ट पंजाबमध्ये खरोखर सुरेख आहे. कारण मी स्वतः पंजाबमध्ये पण जाऊन आलोय. आणि तिथं जे मानतात ते लोकांचं वेगळंच आहे. म्हणजे असं पिवळ्या कलरच्या शेळ्यांचे डोळे, लाल कलरच्या शेळ्यांचे डोळे, कलर डोळ्याला त्या त्याने ओरिजिनल बिट्टल जुन्या लाईन मध्ये असं मानतात. आणि दुधाला वगैरे त्यांचा रिझल्ट छान असतं मत आहे. म्हणजे जिथं आपण पांढऱ्याला महत्व देतो तिथं उलट त्यांनी पिवळा आणि लालला जास्त महत्व देतात. आणि इथले महाराष्ट्राने आपल्या काय जे सुरुवातीचे टेटर लोक वगैरे होते ना, त्याने ते काळी शेळी आणि पांढरे डोळे वगैरे, काळी शेळी, लांब कान आणि पांढरे डोळे एवढ्या 3 गोष्टीवर सुरुवातीला शेळ्या विकल्या. बिटलची ओळख झाली. ते तसं हे तर आपल्या महाराष्ट्रात पुरतच आहे ते. बरोबर. पण ते पंजाबमध्ये नाही. पंजाबमध्ये कलर जबरदस्त चालतो. म्हणजे काळ्या व्यतिरिक्त जेवढे कलर ते उलट जास्त चांगले चालतात तिथं. आता पंजाबमध्येच सांगायचं झालं तर बाग मलिक म्हणून आहेत, पमापाजी म्हणून आहेत. म्हणजे त्यातले नामवंत शेळी पालक आहेत त्यातले. म्हणजे त्यातले त्यांचे सगळे जे बिल्डर वगैरे ते सगळे चॅम्पियन ठरलेले बिल्डर पंजाबमध्ये. अच्छा. तर ते सुद्धा पण त्यांच्या जे शेळ्या वगैरे बघितल्या काळ्या पण आहेत नाही असं नाही. पण जे कलर मध्ये ना, लाल डब्बा, पांढरा डब्बा, नागरा, शेरा, लोहा असे जे आहेत ती व्हरायटी त्यांच्याकडे जास्त आहे. आणि खरोखरच पंजाबमध्ये शेळ्या ज्या आहेत, ज्या ठराविक शेळ्या आहेत ना शेळी पालक, त्यांच्या शेळ्या सुद्धा खरोखर जबरदस्त आहेत. जे बघितलं की आपल्याला दुसरं काय आठवत नाही. तानभूक हारते जे शेवट म्हणतो आपण, अशी काय कळव आहेत त्या तहानभूक हरपून त्या शेळ्यानं बघ. मित्रांनो, जिथं बिट्टलचं ओरिजिन आहे म्हणजे पंजाब, तिथं आबा जाऊन आला आणि तिथलं सांगत आहेत की तिथं कोणत्या शेळ्याला महत्व देतात. आपण इथं जसं महाराष्ट्रात फक्त काळी शेळी, लांब कान, पांढरे डोळे एवढंच किरकोळ गोष्टी बघतो किंवा पंच कसा बघतो आणि शेळी ठरवतो बिटल. ह्याच्यातच बरेच लोक फसले गेले आहेत. त्यामुळे ते आणि फसलेले लोक बिटलला नावं ठेवत फिरतात. हे चुकीचं आहे. जे बिटल समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी स्वतः पंजाबमध्ये गेलेले आहेत. तिथं पंजाबमध्ये त्यांनी बिटलची जनावरे कशी तयार करतात ते बघितलेलं आहे. तिथं कोणत्या जनावरांना जास्त महत्व आहे त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आबा, आता आपलं खाद्याविषयीचं काय नियोजन आहे? तुम्ही आता खाद्याचं नियोजन कसं कसं करताय या जनावरांचं, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. खाद्याचं नियोजन म्हटलं तर लागवड काय, लागवड मध्ये आपण घरी आपलं शेत आहे, शेतामध्ये मका पिकवतोय. आणि परत आणि त्याला ऍडिशन करतोय आपण गोळी पेंट, शेंगपेंट,
बर हे सगळं मिक्स करून घालतो हे आपण. खुराकमध्ये. खुराकामध्ये घालतो. बरोबर. आणि हे सुका चारा हिरवा चारा ते काय करताय? सुका चारा हिरवा चारामध्ये सुका जे आहे ते तुरीचं भुसकट जानेवारीच्या महिन्यामध्ये साधारण भेटतं आपल्याला. बर साधारण मंगळवेड्यापासून एक थोड्या अंतरावरती जाऊन आमचे मित्र एक आहेत परमेश्वर भाऊ म्हणून, बर 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 त्यांच्या कृपेनं आपल्याला भेटतं ते. बर 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 त्यांचं खूपच त्यात मोलाचं सहकार्य आहे आपल्याला. बरोबर. आणि ओला चारा आपला शेतामध्ये सुवगळ वगैरे लावलेले आहे, ते ओला चारामध्ये आपण युज करतो. बर सुवगळीचा ओला चारा आहे. सुभावेळ वगैरे वापरताय? हो. बरोबर. बाकी हत्ती घास वगैरे असं काही नाही आहे सध्या? हत्ती घास थोड्या प्रमाणात असतो, म्हणजे पण आहे थोडंफार आहे. थोडंफार आहे. बरोबर बरोबर. शेतामध्ये जे अवेलेबल असेल चारा काय ते थोडं सगळं. ऊस वगैरे सर्वच वापरलं कसं नाही. बरं बरोबर. विशेष असे काय आम्ही हा. चारा वापरलाय शेळीसाठी असं काय जी निसर्गात जे आहे काय ते सगळं आपण दिले शेळी. बरोबर. आता आबा आपल्या ह्या गोठ्याबद्दल बोलायचं तर मी आता गोठा आपल्या लोकांना सगळ्या दाखवतो. अतिशय कमी जागेत आणि कमी खर्चात तुम्ही हा गोठा केलेला आहे हा आणि अगदी शहराच्या मधोमध आहे. तुमचं घरापासून जवळच आहे हा गोठा. हो हो हो. मग काय ह्या गोठ्याबद्दल काय सांगा? कधी बांधला? हा काय? गोठा म्हणजे मी आता पूर्वी इथं म्हैस आणि गाई जर्सी गाई पाळणं होतं. बर. मग ते काही कारणास्तव बंद केलं मी. अच्छा अच्छा. हा दिसते आणि ते. त्यानंतर मग ही जागा होती, या जागेत उपयोगात आणण्यानुसार मग शेळीपालन चालू केलं. बर. आणि त्या ह्याच्यात आपण शेळीपालन थोडंफार ऍडजस्टमेंट करत चालू केलं. नाही पण आता एवढ्या कमी जागेत तुम्ही जी जनावर सांभाळताय आणि त्यांची जी क्वालिटी दिसते ते खरंच अवघड काम आहे, पण तुम्ही तुमच्या कौशल्याने हे तयार केलेलं आहे. नाही, मला आमचे बरेचसे पाहुणे वगैरे त्यांचे सहकार्य लाभले, बर. घरच्यांची साथ लाभलेली आहे. म्हणजे माझं एकट्याच इथं जरी असलं तरी एकट्याच नाही, हा. त्याच्या म्हणजे पडद्याच्या मागे बरीच लोक आहेत आता, त्यांच्या ह्याच्यावरती हे सगळं घरच्यांची साथ चालतंय. महत्वाची आहे. सर्वात महत्वाची घरच्यांची साथ हो, आहे. घरचे आहेत, आमचे पाहुणे पण आहेत, पाहुणे पण आहेत. त्यांची पण साथ चांगली लागली एकदा. आबांचं मेन म्हणजे तुम्ही नोकरी पण करता. हो, नोकरी पण करता करतो. व्यवसाय सांभाळतात. मग बरोबर. तुम्ही जेव्हा नोकरी असता त्यावेळेला घरचे सांभाळतात. मिसेस, मिसेस आणि मुलगा वगैरे तुमचं लक्ष देतात. त्यांची साथ फार महत्वाची आहे. बरोबर करू. आबा एकंदरीत आपला गोठा आणि त्याच्यामध्ये असलेली जनावरं म्हणजे हे बघून अतिशय आनंद होतोय. आबा हे आता जे वरती तुम्ही असं रॅक वगैरे केलेले दिसतात, त्याचा काय उपयोग करत होता? हा सुका चारा म्हणजे तुरीच भुसकट ठेवायसाठी आपण उपयोगात होतो. अच्छा पण अच्छा. इथं आता भुसकट कमी प्रमाणात मावा लागलं, आपले जागा कमी पडायला लागली. जागा कमी पडल्या. बर. त्यासाठी आता नवीन इथं शेड केलं आपण, हे अच्छा. आपण वाट केलं, हे भुसकटासाठीच आपण नवीन शेड केलेलं आहे. बर बर. बसवलं. चालेल. हे शेड आपण पुढून बघूया ना काय काय हो, कसं बघूया. केलं. या. भुसकट असं भरून ठेवलं आहे. बर 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 काही थोडं पोत्यामध्ये भरून ठेवलं होतं. बर. ते पोते असे ठेवले, सर्वात भुसकटच आहे. असं केलं तर ते पाऊस ऊन वारा ह्यातून सगळ्यापासून त्याचं संरक्षण कोरडं राहते, चांगलं राहते, वर्षभर साठवू शकतो. आणि हे पावसाळ्यात खरंच उपयोगाचा छान उपयोग होतो याचा. बरोबर. जेव्हा आपण वरून शेतातून जाऊन आणू शकत नाही पाऊस असल्यामुळे, हा. चिखल असल्यामुळे, त्यावेळी हे भुसकट असेल तर याचा खूप मोठा फायदा होतो. मित्रांनो, या मुलाखतीचा हा भाग इथं संपत आहोत. उर्वरित मुलाखत आपण पुढील भागात लवकरच घेऊन येत आहोत. या मुलाखतीत आपण आबांना आजपर्यंत शेळी पालनात आलेले सर्व अनुभव, त्यांनी देशी शेळी पालनापासून केलेली आपली सुरुवात व सध्या बिटल शेळी पालनात करत असलेले त्यांचं काम, त्यांचं गोठा नियोजन, त्यांचं आहार नियोजन याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. या पुढील भागात आपण आबांच्याकडून बिटल जातीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. बिटल बद्दल सध्या असणारे समज गैरसमज यांच्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांना बिटलमध्ये आलेल्या अजून काही अनुभव असतील ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बिटलमध्ये सध्या किमतीच्या बाबतीत फार मोठा फरक जाणवून येतो. 10 ते 15 हजार पासून बिटल शेळी चालू होते ते अगदी 1.5-2 लाखापर्यंतच्या शेळ्या मिळतात. मग तो तसा फरक का आहे याची सुद्धा आबांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. बिटल शेळी निवडताना ती कशी निवडावी, कोणती शेळी खरेदी करावी याबद्दल आबांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तसेच आबांनी तयार केलेला हा सुंदर मदर स्टॉक त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यांना या मदर स्टॉक तयार करण्यात जी मेहनत लागली त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपला पुढील जो येणारा भाग आहे तो नक्की पहा. आणि हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.